तर नमस्कार मंडळी, दिवाळीला गेलो मामाच्या इथं. तर मामाचे पोरं म्हणले बघा चल जाऊ औंढ्याला. मग काय कोण्याच गोष्टीचा विलंब न करता आम्ही निघालो बघा औंढ्याला. औंढ्याकडे जाताना तर व्ह्यू तर एकच नंबर होता बघा. पाण्याचं वातावरण झालंच होतं. मी पोरायला म्हणलंच होतं 100% पाणी येणार. तर मग काय तेवढ्यात पाणी झालं बघा. मग काय मग थोड्या वेळ विश्रांतीच घेतली इथं. थोड्या वेळानंतर आता मला वाटलं पाणी उघडत येत का नाही की, पण थोड्या वेळानं पाणी उघडलं. मामाचे पोरं म्हणले ते व्हिडिओ बंद करा अगोदर आणि चल, नाही तर पुन्हा पाऊस येईल. मग काय यायच्या शब्दाला मानत राखून आम्ही निघालोत बघा पुन्हा औंढ्याच्या दिशेने. मग काय इकडं वातावरण तर एकच नंबर बघा. डोंगरन माळन नंबर एकच. मग काय हे व्ह्यू बघत बघत आम्ही आलोत बघा औंढ्यामध्ये. हे बघा 8वे ज्योतिर्लिंग तुम्ही बघू शकता. मग काय सुरुवातीला प्रश्न पडला आता गाडी कुठं पार्किंग करा. मग काय गाडी पार्किंग केली आणि मामाचे पोरं म्हणले आम्हाला व्हिडिओमध्ये घ्यायला का नाही रे. त्याला म्हणलं तसं कसं हो, तुमच्याशिवाय तर आपला ब्लॉग अपूर्णच आहे की म्हणलं. एवढं बोलून आम्ही केला बघा प्रवेश आता मंदिरामध्ये. तर आता मंदिरामध्ये आल्यानंतर आता आम्हाला सुरुवातीला तर काहीच मिळ लागून गेला, कारण दर्शनासाठी तर खूप भारी होती आणि आपल्या पोरं म्हणत होते आपल्याला खूप उशीर होत आहे. त्यामुळे आम्ही बघा पायरीचं दर्शन घेतलं आणि देवाला म्हणलो देवा मला स्वतःसाठी काही नको, माझ्या फक्त फॉलोअर्स मित्रांना भावा बहिणींना कायम खुश ठेव. मग काय एवढं देवाला बोललो आणि तिथून निघालोत बघा आम्ही थेट पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे दर्शन घेऊन आम्ही निघालोत बघा थेट आता प्रसाद घेण्यासाठी. प्रसाद घेतला आणि आम्ही निघालो थेट गावाकडे, कारण पाण्या पावसाचं एवढं वातावरण झालं होतं की आपले मामाची पोरं म्हणले डायरेक्ट गावाकडे जाणं लागते. मग काय आता आम्ही तर निघालोत गावाकडे. तुम्ही फक्त फॉलो करून घ्या.